सोनपेठमधील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन बँकेमध्ये सर्वसामान्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि बँकेमध्ये महिलाही चांगल्या प्रकारे काम करू शकतील, महिलांनाही संधी मिळाली पाहिजे या व्यापक दृष्टिकोनातून आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्माननीय मीनादिदी बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, त्याचबरोबर माजी मंत्री सुरेशरावजी उर्फुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर भैया कदम, आमचे सोनपेठचे माजी आमदार व्यंकटरावजी कदम साहेब आणि सर्व तमाम मतदारांच्या इच्छेखातर आज आम्ही या ठिकाणी शेवटच्या क्षणी फॉर्म भरलेला आहे आणि ही लढत सर्वसामान्य विरुद्ध धनशक्ती आहे। निश्चितच सर्वसामान्य कार्यकर्त्याला मतदार न्याय देतील या अपेक्षेच्या माध्यमातून सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांची कामं झाली पाहिजेत या उद्देशानं या ठिकाणी आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। याकडे कसं बघता नारी शक्तीकडे कसे बघता? नक्कीच जो आतापर्यंत जसं आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रात नारी शक्ती आपल्याला दिसून येत आहे। एक नारी सब पे भारी हे स्लोगन सगळीकडे हिट होत आहे। त्याचप्रमाणे नक्कीच सर्वसामान्य जनतेसाठी सोनपेठ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी माझ्या परीने मी नक्की प्रयत्न करेल। मला संधी द्यावी, मला संधी मिळाली तर नक्की सर्वांची सेवा योग्य प्रकारे मी करेल आणि माझा जो विश्वास टाकतील त्यांच्या विश्वासाला संपूर्णपणे मी पात्र ठरेल एवढा विश्वास माझा आहे।